Welcome for the Bible study this evening. या संध्याकाळच्या वेळेस पवित्र शास्त्र अभ्यासामध्ये तुमचे स्वागत आहे. Friends, we are studying about the backsliding. मित्रांनो, आपण मागं पडण्याबद्दल शिकत आहोत. Why do people backslide? का लोकांचं आत्मिक पतन होतं? The Lord calls us प्रभू आपल्याला बोलवतो, and He gives us ministry. तो आपल्याला सेवा देतो, He loves तो us. आपल्याला प्रीती We करतो. start walking with the Lord. आपण प्रभू बरोबर चालू We लागतो. experiences His presence, His grace, त्याच्या उपस्थितीचा कृपेचा आपण अनुभव His घेतो, goodness, त्याच्या चांगुलपणाचा, His miracles. त्याच्या चमत्कारांचा. But there are few examples in the Bible परंतु पवित्र शास्त्रामध्ये काही उदाहरणं आहेत that they were backslidden. की ते मागं पडलेले होते. And we see the different causes of why people are backsliding. मग वेगवेगळ्या कारण आपण पाहतो की का लोकांचं आत्मिक पतन होतं. We know Samson शमशोनाविषयी आपल्याला ठाऊक was आहे. anointed man of God. देवाचं अभिषिक्त व्यक्तित्व होतं. From his childhood, his parents took care of his life. लहानपणापासून त्याच्या आई वडिलांनी त्याच्या जीवनाची काळजी घेतली. But परंतु at a certain point of time, एका समयी he was backslidden. तो आत्मिकरित्या पतन पावला. It was, he was so anointed इतका तो अभिषिक्त होता that he could catch 300 foxes की 300 कोल्ह्यांना त्याने पकडलं, and he tied their tails त्यांच्या शेपटे त्याने बांधल्या and he burned the fields of Palestine. आणि पलिष्ठी लोकांचे शेत त्याने जाळले. He killed with the jaw of a dead donkey 1,000 people. एका मेलेल्या गाढवाच्या जबड्याने त्याने 1000 लोक मारले. He lifted the doors, it's not doors, it's like of the city, doors of the city. It was so huge. त्यांनी त्या नगराच्या मोठमोठ्या वेशी उचलल्या And he carried it up to the mountain. आणि टेकडीवर तो घेऊन गेला. He was anointed beyond certain strength. आणि तो क्षमतेच्या पलीकडे, शक्तीच्या पलीकडे It was अभिषिक्त होता. the presence and the power of the Holy ते Spirit. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि सानिध्य होतं. But we see that he was backslidden. परंतु आपण पाहतो की तो मागं पडला. And we know we have some reasons why he was backslidden. आपल्याकडे काय कारण आहेत की तो का मागं Lord पडला. has told his parents प्रभूने त्याच्या आई वडिलांना सांगितलं that he should never touch a dead body. की त्यांनी कधी कुठल्या मेलेल्या प्रेताला हात लावू नये. But परंतु he killed a lion. त्यांनी एका सिंहाला मारलं. Then मग next time he went travel back that same route पुढच्या वेळेस तो त्याच मार्गाने चालला होता and he found the carcass of that lion. आणि मग त्या मेलेल्या सिंहाचं शरीर त्याला सापडलं. In that carcass त्या प्रेतामध्ये there was a honey comb. त्या ठिकाणी मधमाशांचं पोळ होतं. So he took out the honey त्याने त्याच्यातून मध काढलं and he ate त्यांनी ते खाल्लं and he gave mother and father. आई वडिलांनाही ते दिलं. And he never told them from where he bought it. आणि त्यांनी कधी नाही सांगितलं की ते कुठून आणलं. He didn't say that I have touched the dead body. त्याने असं नाही सांगितलं की मी मेलेल्या शरीराला हात लावला. Friends, and then we know he was attracted to the women. मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की तो स्त्रियांकडे आकर्षित व्हायचा. He gave more importance to his flesh than God. त्याने स्वतःच्या देहाला देवापेक्षा जास्त महत्त्व दिलं. And that's what happens. आणि मग असंच होतं. And slowly degradation हळू comes. हळू हळू तो खाली होत गेला. And he lost the anointing. त्याने अभिषेक गमावला. He was backslidden. तो मागं पडला. God does not want you to be backslide. देवाची इच्छा नाही की तुमचं आत्मिक पतन व्हावं. If you do not take care of your personal spiritual life, जर का तुम्ही तुमच्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाची काळजी घेत नाही, your faith life, तुमच्या विश्वासाच्या जीवनाची, then you can possibly backsliding. मग शक्यता आहे की तुमचं आत्मिक पतन होईल. Don't think that I cannot anytime it can happen to me. असा विचार करू नका की माझ्या बरोबर हे होणारच नाही. Because कारण enemy is trying to kill your faith. कारण शत्रू तुमच्या विश्वासाला ठार मारण्याचा He is प्रयत्न trying to करतोय. bring doubts in your mind. तुमच्या मनामध्ये त्याला संशय आणायचे. He is happy तो आनंदी when आहे you are backslidden. जे तुम्ही आत्मिकरित्या पतन पावता. Because then he thinks, okay, I have brought a soldier from the kingdom of God into the kingdom of darkness. कारण मग त्याला माहिती आहे की मी देवाच्या राज्यामधून एक सैनिक अंधकाराच्या राज्यामध्ये आणला So आहे. he tries his best. मग तो त्याचा तो परिपूर्ण प्रयत्न So करतो. Hebrews chapter 10 verse 38, इब्री 10:38 and the Lord is writing to us. आणि प्रभू या ठिकाणी आपल्याला लिहित आहे. Now the just shall live by faith. माझा But if any man draw back,
my soul shall have no pleasure in him. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल, तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. See what the word of God is saying. बघा काय देवाचं वचन सांगतं. You know, if anybody who's backslidden or who taken back, बघा कोणी जर का आत्मिकरित्या पतन पावतो किंवा मागं पडतो, the Lord's soul will not be happy. तर देवाच्या जीवाला त्याच्याविषयी संतोष वाटणार He नाही. doesn't want anybody to be backslidden. त्याची इच्छा नाही की कोणी आत्मिकरित्या पतन पाडावं. Last week we have seen or heard so many different reasons why people are backslidden. मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलंय की कितीतरी कारण का लोकांचं आध्यात्मिक पतन And होतं there are so many others. आणि आणखी भरपूर But आहेत. we must know what are the reasons. तर हे कारण काय हे आपल्याला माहिती असले पाहिजे. Why people backsliding? का लोक मागं पडतात. First thing, पहिली गोष्ट, we said a superficial belief expecting a bed of roses. आणि मग आपण काय बघितलं की एक त्यांचा उथळ विश्वास असतो. त्यांना वाटतं की सगळं गुलाबांचा बिछानाच आहे. In the life they think, okay, now I accepted Jesus, everything will very happy. त्यांना काय वाटतं तर येशूचा स्वीकार केला तर जीवनामध्ये सगळं काही चांगलं आणि भलंच होईल. Friends, yes, it is a happiness. होय, हे आनंदाचं आहे, But परंतु you will be tested. तुमची परीक्षा होईल. The enemy will test you शत्रू तुमची परीक्षा घेईल. and test because of God's word. आणि देवाच्या वचनामुळे ती परीक्षा Because होईल. of your faith. तुमच्या विश्वासामुळे ती Your परीक्षा होईल. faith will be tested. तुमच्या विश्वासाची परीक्षा होईल. Bible says वचन सांगतं your faith will be tested in fire. तुमचा विश्वास अग्नीतून पारखला जाईल. That's the word of God. हे देवाचं वचन आहे. Second thing, दुसरी गोष्ट, a failure to watch and pray. जागृत राहून प्रार्थना करण्यामध्ये अपयशी ठरणं. We know Peter. आपल्याला पेत्र ठाऊक आहे. Jesus never wanted him to be backslidden. येशूची कधी इच्छा नव्हती की तो मागं पडावा. But Jesus had told, hey, listen, Peter, पण तो येशूने सांगितलं होतं, हे ऐक पेत्रा, flesh is weak, तुझं देह अशक्त आहे, spirit is willing. आत्मा उत्सुक आहे. Listen, friend, this is for you and me, for every one of us. ऐका मित्रांनो, तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी आहे. The spirit is willing, आत्मा उत्सुक but आहे, the flesh is weak. देह अशक्त आहे. But so many people do not watch and pray. परंतु अनेक लोक जागृत राहून प्रार्थना They करत नाही. neglect prayer life. ते प्रार्थनेच्या जीवनाकडे दुर्लक्ष They do करतात. not, take care of their own prayer life. स्वतःच्या प्रार्थनेच्या जीवनाची ते काळजी घेत नाही. Third thing we have seen, not continually getting filled with the Spirit of God. तिसरी गोष्ट आपण पाहिली की सतत देवाच्या आत्म्याने न भरणे. Not continually getting filled with the Word of God. देवाच्या वचनाने सतत न भरणे. They have, some of them, they read the whole New Testament. काय काय त्यातले सर्व पूर्ण नवीन करार वाचतात. And they think, I know everything. मग त्यांना वाटतं की मला सर्व So काही I माहिती don't आहे. need anything. म्हणून आता मला कशाची गरज नाही. I might have read New Testament almost, I don't remember how many times. मी नवीन करार इतका वेळा वाचला असेल की मला आठवत पण नाही किती वेळा. Maybe so many times on my knees. की अनेक वेळा माझ्या गुडघ्यांवर, So many times in a different time zone and fasting and praying, I read it. अनेक वेळा परिस्थितीमध्ये उपास प्रार्थनेमध्ये मी ते वाचलं आहे. But whenever I read it, परंतु जितक्यांदा मी ते वाचलं आहे, same story that I read, तीच गोष्ट जी मी वाचली आहे, I got a new revelation. त्याच्यात तुम्हाला नवीन प्रकटीकरण Hey मिळाले. friends, it's a wonderful tool. And so many people, they don't get filled with the Spirit of God and the Word of God. मित्रांनो, हे अद्भुत आहे, परंतु अनेक लोक देवाच्या वचनाने आणि आत्म्याने भरले जात नाही. Bad company. कुसंगत, When you start sitting with people, those who have, different faith जे तुम्ही वेगवेगळ्या लोकांबरोबर बसतात, and त्यांचा विश्वास different वेगळा आहे, habits, त्यांच्या सवयी वेगळ्या there's असतात. nothing wrong to sit with them, fellowship with them. त्यांच्यावर बसून सहभागिता करण्यात काही चूक नाहीये. Bible does not say we should not have friendship with them. वचन हे सांगते की त्यांच्याशी मैत्री करू नकोस. But when you get influenced by them, परंतु जस्ट त्यांचा प्रभाव तुमच्यावर पडतो, that is a very bad. ते खूप वाईट आहे. You should be the influencer on them. त्यांच्यावर तुम्ही प्रभाव टाकणारे असले पाहिजे. There are things around you. तुमच्या अवतीभोवती गोष्टी आहेत. Like Daniel. दानिएला समान. There was whole system was corrupt. पूर्ण यंत्रणा भ्रष्ट होती. He stood up for integrity of his heart. परंतु त्याच्या हृदयाच्या सात्विकतेसाठी तो उभा Like राहिला. Samuel. शमूएला समान. Eli and his sons were absolutely doing bad things. एली आणि त्याचे पुत्र पूर्ण वाईट गोष्टी करत But होते. it did not affect Samuel's heart, mind and life. परंतु त्याचा परिणाम शमूएलच्या मनावर, हृदयावर आणि जीवनावर झाला नाही. My brother, my sister, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, we are in a place, it's a whole dark situation. आपण अशा जागामध्ये, ठिकाणामध्ये आहोत की पुन्हा अंधकाराची परिस्थिती आहे. And that bad company can lead us to the
wrong backsliding. व हे कुसंगत आपल्याला पतन पावण्याकडे घेऊन जाऊ शकते. Also, we have seen if you are married to a unbeliever, आपण हे पण पाहिलं की जर का एखाद्या अविश्वासाने तुमचा विवाह झाला असेल, this can lead you to the backsliding. ह्याच्याने पण तुम्ही मागे पडू शकता. One more thing. आणखी एक गोष्ट, The people, those who think, oh, I don't need fellowship of God's people. असे लोक ज्यांना वाटतं की मला देवाच्या लोकांच्या सहभागितेची आवश्यकता नाहीये, I can attend online and get the word and that's sufficient. मी ऑनलाईन पाहिल, वचन मिळेल, पुरेसा आहे. Hey, no. नाही, Bible does not say like वचन that. असं सांगत We नाही. need fellowship. आम्हाला सहभागितेची गरज You आहे. know, it's a fire that is very essential too, because I get warm with my brother. ही अशी आज्ञा आहे जी खूप गरजेची आहे. मला माझ्या भावाकडून ऊब मिळते. If we are we have different coals together, जर का वेगवेगळे कोळसे एकत्र असतील, the fire keeps on burning. मग ती आग पेटलेली राहते. Same one coal, if you keep it out, परंतु एकटा कोळसा तुम्ही वेगळा you ठेवा, feel it for some time, काय वेळा करता वाटेल, but that fire goes off soon. परंतु लवकरच ती आग विझते. But when the coals are together, परंतु जे कोळसे एकत्र the असतात, fire keeps burning. ती आग जळत राहते. My brother, my sister, माझ्या भावनं this is बहिणींनो, what happens if you neglect the fellowship of God's people and God's children. हेच होतं जे तुम्ही देवाच्या लेकरांची आणि लोकांची सहभागितेला तुम्ही दुर्लक्ष करतात. We also seen one of the reason a lack of spiritual leadership. आणखी एक कारण आपण पाहिलं की आत्मिक पुढारीपणाचा अभाव. What I found out, काय मला समजलं याच्यातून, there are some leadership, they are for the namesake. असे काही पुढारी आहेत ते फक्त नावापुरते आहेत. They don't relate with people. ते लोकांशी संबंध ठेवत नाही, They don't talk with them. लोकांशी ते बोलत नाही. This is not right thing, my brother, my माझ्या sister. भावांनो बहिणींनो, हे योग्य The गोष्ट नाहीये. leadership is for what? पुढारी पण कशासाठी आहे? It's not a position. ते एक स्थान नाहीये, It's a ती responsibility. एक जबाबदारी आहे. It is taking care of people. ही लोकांची काळजी घेण्याबाबत आहे, Spiritual care. आत्मिक काळजी. Asking them, are you praying? त्यांना विचारणं की तुम्ही प्रार्थना करतात Asking का, them, are you reading the word? त्यांना विचारणं की तुम्ही वचन वाचता का, Asking why you are not come for the fellowship. त्यांना विचारणं की तुम्ही सहभागितेला का नाही आले. So when there is a lack of spiritual leadership, म्हणजेच आत्मिक पुढारीपणाचा अभाव असतो, there is no one to ask anybody, जेव्हा विचारण्यासाठी कोणी नसतं, then they fall back. मग ते मागं पडतात. So who is responsible? मग कोण जबाबदार आहे? I know this happened in our churches also. मला माहिती आहे, आपल्या मंडळामध्ये पण या गोष्टी होतात. Somebody is backsliding. कोणीतरी मागं पडत आहे. It's not what I personally think is the responsibility should be taken by the leaders. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की जबाबदारी पुढाऱ्यांनी घेतली पाहिजे. But there are some people, those who really neglect even the leaders. परंतु असे पण काही लोक आहेत की जे ते पुढाऱ्यांना पण दुर्लक्ष They do करतात. not respect, they do not receive calls, they do not do anything with the leaders. ते पुढाऱ्याचा अनादर करतात, त्यांचे फोन उचलत नाही, त्यांचे संबंध ठेवत नाही. And that's not good. ते पण चांगलं नाहीये. Another point we saw, the material mindedness. आणखी एक गोष्ट आपण पाहिली की भौतिक मानसिकता, That leads us to backsliding. त्याच्याने पण आपण मागं पडतो. One more point we saw is, which point we saw? We saw one more point, that is self-confidence. आणखी एक मुद्दा आपण पाहिला तो म्हणजे की Like आत्मविश्वास. Peter. पेत्रा समान, If even I had to die, I will follow you. मलायचं जरी असेल तरी मी तुझ्या मागे येईल, I will not leave you. मी तुला सोडणार नाही. These are the few things that we have seen last time. मागच्या या काही गोष्टी आपण पाहिल्या But आहेत, there are few things that we need to know परंतु today. आणखी काही गोष्टी आहेत ज्या आपण आज शिकलो पाहिजे. That's one of the thing is, dependence on the work rather than the grace of God. आणखी एक आज शिकणारी जी आपण शिकणार आहोत ती गोष्ट म्हणजे की कामाच्या कृपेच्या ऐवजी कामावर अवलंबून राहणे. This is one thing. ही एक गोष्ट आहे, When you depend on my own works, जे तुम्ही स्वतःच्या माझ्या कामावर अवलंबून राहता, and when you find out that works does not satisfy you, and even God is not pleased with that, आणि मग तुम्हाला समजतं की ह्या कामांनी देव संतुष्ट होत नाही, and you try your best to please God, तुम्ही पूर्ण प्रयत्न करता की देवाला संतोष द्यायचा, but you fail once, twice, three times, 4 times, परंतु एकदा दोनदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा तुम्ही अपयश पावता. which I tried in my life. माझ्या जीवनामध्ये मी ह्याच्यातून गेलोय. I never knew grace for long time. अनेक समय
भरपूर समयासाठी मला कृपा माहित नव्हती. I never had the revelation of the grace of God in my life. माझ्या जीवनामध्ये देवाच्या कृपेचं मला प्रकटीकरण So I नव्हतं. was trying to please God by my works. तर माझ्या कर्मांनी मी देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न You करत know, होतो try to please God by doing things. आणि गोष्टी करून मी देवाला संतोष देण्याचा प्रयत्न करत होतो. When I fasted, I felt, hey, God is happy now. ज्यावेळेस मी उपवास केला मला वाटलं की देव आता खुश आहे. You know, when I give tithes, I felt, hey, God is happy now. जेव्हा मी दशांश दिला मला वाटलं देव आता खुश आहे. When I come to church, if I am on my knees, sitting, standing, or praying on knees for hours, जेव्हा मी मंडईमध्ये यायचो गुडघ्यावर मी तासोन तास प्रार्थना करायचो, maybe at home or at church, घरी किंवा चर्चमध्ये, then I felt, hey, God is happy now. मग मला वाटायचं की आता देव संतुष्ट असेल. I was, in the circle of works. आणि मी त्या कर्मांच्या वर्तुळात होतो. But one day I found out परंतु एके दिवशी मला my समजले, works are not, I'm not growing anywhere. परंतु मला एक समजलं की माझ्या कामांनी मी कुठे वाढत नाहीये. And then I felt, hey, it's better to quit. मग मला वाटलं की अरे सोडून देण्यातच बरं I आहे. cannot do it. हे मी करू शकत नाही. That can happen to anybody. हे कोणाबरोबरही येऊ In शकतं. Galatians chapter 3, गलती करास पत्र 3 अध्याय verses 3 onwards, वचन 3 पासून Paul says, पौल म्हणतो, are you so foolish? Having begun in the spirit, are you now being made perfect by the flesh? Have you suffered so many things in vain, if indeed it was in vain? तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळू पाहत आहात काय? तुम्ही इतके दुःख सोसली हे व्यर्थ काय? याला व्यर्थ म्हणावे कसे? See, when I was, trying to please God through my works, fleshly works, बघा मी देवाला माझ्या दैहिक गोष्टींनी मी त्याला संतोष देण्याचा प्रयत्न but करत I होतो. was not understood that in my spirit, पण तुम्हाला हे नाही समजलं की I माझ्या am आत्म्यामध्ये perfect. की मी परिपूर्ण आहे. it is by the grace of हे God. देवाच्या कृपेने आहे. So many people even don't know what is the meaning of the grace. अनेक लोकांना कृपेचा अर्थ पण नाही माहित. I didn't know. मला पण माहित नव्हता. What is the meaning of the grace? कृपेचा अर्थ काय? What is the meaning of the grace? कृपेचा अर्थ काय? It says असं सांगितलं आहे that even I am not worthy, की माझी लायकी नसताना I receive things. मला गोष्टी मिळतात. I'm not worthy for things. त्यासाठी मी योग्य त्याचं नाहीये. I am accepted by God as I am. मी जसा आहे तसा देवाने माझा स्वीकार केला आहे. Yes, He has accepted me in Christ Jesus. होय, ख्रिस्त येशूमध्ये त्यांनी माझा स्वीकार केला आहे. One thing you have to understand, ही एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे that God is happy only because of the offering on the cross of Calvary that Jesus has done. ही एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे की परमेश्वर फक्त येशूच्या कल्वरीच्या क्रूसाच्या अर्पणाने संतुष्ट So आहे. when Paul is writing to तर Galatians, जस्ट पौल गलती करास he लिहितो, writes further, तो पुढे लिहितो, therefore he who supplies the Spirit to you and work miracles among you, does he do it by the works of the law or by the hearing of faith? जो तुम्हाला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते करतो तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक ऐकण्याकडून? Listen, ऐका. I have to receive things by faith. बघा मला विश्वासाने गोष्टी स्वीकारायच्या The आहेत. righteousness of God I have to receive by faith in Christ Jesus. देवाचं नीतिमत्व मला ख्रिस्त येशूमध्ये हे विश्वासाने स्वीकारायचं आहे. And further he said, just as Abraham believed God and it was accounted to him for righteousness. ज्याप्रमाणे अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले ते तसे हे आहे. My brother, my sister, माझ्या भावना बहिणींनो, receiving things by grace. कृपेने गोष्टी स्वीकारणे. How do you get into the grace of God? तुम्ही देवाच्या कृपेमध्ये कसे येता? Romans chapter 5 verse 1 says, रोमक्रस पत्र 5 अध्याय you entered the grace of God by faith. तुम्ही देवाच्या कृपेमध्ये विश्वासाने प्रवेश करता. You entered the grace of God तुम्ही देवाच्या कृपेमध्ये प्रवेश केला आहे by faith. विश्वासाने. It's not by your own works. तुमच्या स्वतःच्या कृत्यांनी हे नाहीये. God does not do any miracle by works. आणि देव कुठलाही चमत्कार कृत्यांनी करत नाही. It's only by the grace of God. हे फक्त देवाच्या कृपेने आहे. In Galatians chapter 5 गलती करास पत्र 5 अध्याय verses 4 to 7, वचन 4 ते 7 it says, तो म्हणतो, you have become estranged from Christ, you who attempt to be justified by law. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. And तुम्ही he says you have fallen from grace. आणि तो म्हणतो की तुम्ही कृपेला अंतरले आहात.
You have fallen from the तुम्ही grace. कृपेला अंतरले आहात. For we through the Spirit eagerly wait for the hope of righteousness by faith. कारण आपण आत्म्याच्या द्वारे विश्वास आणि नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. Listen, friend. ऐका It's मित्रांनो, only by faith in the grace of God. हे फक्त देवाच्या कृपेवर विश्वास ठेवण्याने आहे. You know, this is Paul was writing to Galatians. पाऊल गलतीकारास लिहित होता. These Galatians were started depending on their own works. हे गलतीकाराचे लोक स्वतःच्या कामावर अवलंबून They लागले होते. said, okay, we need to accept Jesus and the death of Jesus Christ, त्यांना वाटलं की आम्हाला येशूचा आणि येशूच्या मरणाचा स्वीकार करायचा आहे. but we have to add the works of the law to that so we can get saved. परंतु त्याच्यामध्ये आम्हाला नियमशास्त्राच्या कामाची पण भर टाकायची आहे जेणेकरून आमचे तारण होईल. And Paul is writing to these Galatians all these things. मग त्या गलतीकाराच्या लोकांना पाऊल या सर्व गोष्टी लिहित आहे. If you do not accept things by grace, जर का तुम्ही कृपेने गोष्टी स्वीकारल्या my नाही, brother, my sister, माझ्या भावनो बहिणींनो, you will one day the backsliding things will happen in your life. तर मग एके दिवशी तुमच्या जीवनामध्ये या मागं पडण्याच्या गोष्टी होतील. Because you will not be able to bring your flesh into perfection. कारण का तुमच्या देहाला तुम्ही पूर्णतेकडे आणू शकणार नाही. नाही, No one can do that. कोणीच हे करू शकत नाही. No one can bring this flesh into subjection कोणीही या देहाला अधीनतेमध्ये आणू शकत नाही by your own strength. स्वतःच्या बळाने. Why the sadhu are called sadhu? साधूला साधू का म्हणतात? Because they said they have gone into sit into the mountains and they have taken complete control on their flesh. कारण का असं म्हणतात की ते डोंगरांमध्ये जाऊन बसतात आणि त्यांच्या देहावर त्यांनी पूर्ण ताबा मिळवलाय. Listen, my brother, my sister. ऐका माझ्या भावना बहिणींनो, Without the Spirit of God, देवाच्या आत्म्याशिवाय, without your Spirit, तुमच्या आत्म्याशिवाय you cannot bring your body into control of your own self. तुम्ही स्वतःच्या नियंत्रणामध्ये स्वतःच्या शरीराला आणू शकत नाही. No one can become perfect by their own flesh. कोणीही स्वतःच्या देहाने पूर्ण होऊ शकत नाही. No one. कोणीही नाही. That's a lie of the devil. ही शत्रूची लबाडी आहे. So Galatians were accepting Jesus Christ, but they were also saying, hey, we need to obey the law. गलती करायचे लोक येशूचा स्वीकार करत होते, परंतु ते असं पण म्हणत असे की आम्हाला नियमशास्त्राचं पालन करायचं आहे. So Paul says, तर पाऊल म्हणतो, for in Christ Jesus neither circumcision nor uncircumcision avails anything, but faith working through love. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काहीच सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करण्याचा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. So the Galatian Christians were believing in the circumcisions. तर गलती करायचे विश्वासणारे सुनतेमध्ये विश्वास ठेवत That you होते. need Jesus Christ, also circumcision. तुम्हाला येशूची गरज आहे, पण सुनतेची पण गरज आहे. Listen, the circumcision happens of our heart by the Spirit of God, by the Word of God. बघा, आपली सुनता आपल्या आत्म्यामध्ये होते, देवाच्या वचनाने, देवाच्या आत्म्याने. Yes, the circumcision of heart is essential. होय, अंतःकरणाची सुनता ही गरजेची आहे. When in your heart there are different kinds of things that fleshly desires ruling in your heart, बघा, जस हृदयामध्ये वेगवेगळ्या दैहिक इच्छा राज्य करत असतात, then you will walk in your flesh. मग तुम्ही त्या देहामध्ये चालतात. But when your heart is cleansed by these fleshly desires, परंतु ज्या देहाच्या वासनेपासून जेव्हा तुमचं हृदय शुद्ध होऊन जातं, then you start walking in the Spirit. मग तुम्ही आत्म्यामध्ये चालू लागता. Automatically you start doing the will of God for your life. आपोआप तुमच्या जीवनासाठी तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करू लागता. Bible says love fulfills the law. पवित्र शास्त्र सांगतं की प्रीती नियमशास्त्राची पूर्णता आहे. And then he says, you were running well, who hindered you from obeying the truth? तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला? My brother, my sister, माझ्या भावना बहिणींनो, one of the reason why people are backslidden, एक कारण ज्याच्यामुळे लोक मागे पडतात. I have seen some churches who really bring law in the church. Law. काय मंडळी मी पाहिले आहेत की ते खरोखर मंडळीमध्ये नियमशास्त्र They आणतात. accept Jesus Christ, येशूचा but विश्वास they ठेवतात, have some laws in there. परंतु तिथे काही नियम असतात. And then people get fear. आपण लोकांमध्ये भीती येते, And they cannot attend the ते church. मग चर्चला येऊ शकत नाही, They go away from the Lord. प्रभूपासून लांब जातात. Another reason why people are backslidden, आणखी एक कारण का लोक मागे पडतात, that is
pride, ते म्हणजे गर्व. or they think we have attained spirituality. की त्यांना असं वाटतं की आम्ही धार्मिकतेपर्यंत आत्मिकतेपर्यंत We पोहोचलोय. have attained something in our life. आमच्या जीवनामध्ये आम्ही काहीतरी प्राप्त केलंय. Proverbs chapter 16 verse 18 नीती says, सूत्र 16:18 सांगतं, pride goes before destruction and a haughty spirit before a fall. Proverbs chapter 16 verse 18. नीती सूत्र 16:18, गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा आतपताचे मूळ होय. Yeah. Now some people think, hey, I know everything. काही लोकांना असं वाटतं की मला सगळं माहिती आहे. That pride. तो गर्व. My brother, my sister. माझ्या भावना Pride बहिणी, is one of the reasons so many people fall away from the Lord. गर्व हे कारण आहे की कितीतरी लोक देवापासून मागे पडतात. Lord Almighty hates pride. सर्व समर्थ प्रभूला गर्वाचा द्वेष आहे. Bible says in 1 Corinthians chapter 10 verse 12, पहिले कोरिंथियस 10:12 मध्ये पवित्र शास्त्र therefore सांगतं, let him who thinks he stands take heed lest he fall. जो ज्याला वाटतं की तो उभा आहे त्यांनी काळजी घ्यावी की तो पडू नये. No, we cannot. नाही, आपण करू We शकत नाही. always have to take care that I may not fall. तर नेहमी आपण काळजी घेतली पाहिजे की मी पडू नये. But sometimes some people think we have attained some spirituality in the presence of God. परंतु कधी कधी काही लोकांना वाटतं की देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही काहीतरी प्राप्त केलंय. Listen, we all are children of God बघा, आम्ही सर्व देवाची लेकरं in आहोत the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये. No, yeah, I might know little more than you all, होय, तुमच्या सर्वांपेक्षा मला थोडंसं जास्ती माहिती असेल, but in परंतु the presence of God, देवाच्या सानिध्यामध्ये God can give you same revelations. देव तुम्हाला तेच प्रकटीकरण देऊ शकतो. Never have that pride. कधीही तो गर्व बाळगू नका. That pride and self-satisfaction. आणि स्वतःमध्ये संतुष्टी होणे. That was the sin of church of Sardis. हे सार्दीच्या मंडळीचं पाप होतं. She said, I have everything. ते काय म्हणाले, आमच्याकडे I सगळं आहे, don't need anything. मला कशाची गरज नाही. God Almighty say, you are blind. सर्वसमर्थ देव म्हणाला की तू अंधळा आहेस, You are in poverty. तू दरिद्री आहेस. He talks so much thing about that church. कितीतरी गोष्टी त्या मंडळीविषयी तो बोलतो. He said, purchase from me. तो म्हणतो की माझ्यापासून विकत घे. I'm not sure it's church of Sardis, but it was one of the church. सार्दीची मंडळी काय मला हे ठाऊक नाही, परंतु एका मंडळीत तो हे But बोलला. he says, you should purchase the gold which is purified in the fire. आणि तो म्हणतो की जे सोनं अग्नीमध्ये शुद्ध झालं ते विकत घे. Take that robe, white robe from me. माझ्याकडून तो पांढरा झगा घे. That's what the Lord says. हे प्रभू सांगतो. He speaks of us the eyes. तो त्यांच्या डोळ्यांविषयी He बोलतो. says you have lost the vision. तो म्हणतो की तू दृष्टांत गमावला आहे. Hey, that's what, there is also one more thing why people, have this fall in their life. आणखी एक गोष्ट की लोकांच्या जीवनामध्ये पतन काय येतं. And that is one of the thing I have seen in the life. आणि हे गोष्ट And मी they जीवनात पाहिली say, I आहे. want to become leader. I want to become leader. त्यांना असं वाटतं की ते म्हणतात की मला पुढारी बनायचं I आहे. want to become a leader. मला पुढारी I बनायचं want to आहे. lead church. मला मंडळीचं पुढारी पण I want करायचं to आहे. do this. मला हे करायचं I आहे. want to do मला that. ते करायचंय. But in fact, they are not matured. परंतु खरं पाहायला गेलं तर ते प्रौढ नसतात. They are not mature. ते प्रौढ नसतात. And if they are not mature, what happens? जर का ते प्रौढ नसतील तर काय होईल. Pride get into their heart. हृदयामध्ये गर्व येईल. Some people think, hey, why pastor is not making me a leader in this group? काही लोकांना वाटतं की पाळक साहेब मला या गटामध्ये पुढारी का करत Hey, नाही. you are new in the Lord. तुम्ही प्रभू मध्ये नवीन आहात. Bible says, पवित्र शास्त्र सांगतं, when you have to appoint a leader, जसं एखादा पुढारी नेमायचा असतो. in 1 Timothy chapter 3 verse 6, पहिले तिमोथी 3:6, it should be not a novice, lest being puffed up with pride, he fall into the same condemnation as the devil. त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा. He should be a new person. नवीन व्यक्ती He नसावा. should be a matured person. तो प्रौढ व्यक्ती असला पाहिजे. He should learn so many things in his life. त्याच्या जीवनामध्ये त्याने भरपूर गोष्टी शिकल्या पाहिजे. He should learn to be humble and submit and listen from the Lord. त्याने नम्र राहून अधीन राहून देवापासून ऐकायला शिकलं He पाहिजे. should be able to serve others. इतरांची सेवा करण्याची वृत्ती असली I पाहिजे. have seen people who became prideful मी पाहिले की जे लोक गर्विष्ठ and झाले they expected that people should serve me. मग त्यांनी अशी अपेक्षा ठरली की लोकांनी मध्ये सेवा करावी. And I have seen the fall in their life. त्यांच्या जीवनामध्ये मी ते पतन पाहिलं आहे. I'll tell you, they were so much,
charismatic people. आणि मी सांगतो की ते किती असे प्रभावशाली I've व्यक्तिमत्वाचे होते. seen them casting out मी demons. त्यांना भूत घालवताना पाहिले आहे. I've seen them, doing so many good मी things. त्यांना पुष्कळ चांगल्या गोष्टी करताना पाहिलं आहे. But in their character, परंतु त्यांच्या चारित्र्यामध्ये there were no maturity. त्याच्यामध्ये प्रौढता नव्हती. And if that maturity is not there, आणि जर का ती प्रौढता नाहीये then मग the pride can get into their heart. त्यांच्या हृदयामध्ये तो गर्व येऊ शकतो. And that pride can destroy them. तो गर्व त्यांना नष्ट करतो. My brother, my sister, माझ्या भाऊने we बहिणीनो, need to understand this. ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे. That a person एक व्यक्ती who thinks I should be a leader but they don't have maturity in the Lord. ज्याला वाटतं की मी पुढारी व्हावं पण प्रभूमध्ये ते प्रौढ नाहीयेत. One more thing, आणखी एक गोष्ट, why people fall. का लोक पडतात? Failure to embrace and understand the teaching of Jesus Christ. येशू ख्रिस्ताची शिकवण समजण्यामध्ये लागू करण्यामध्ये ते अपयशी होतात. When you go to John chapter 6, जस तुम्ही योहानाच्या 6व्या अध्यायात जातात, there are some people they turn away from Jesus Christ. Some disciples who were walking with Jesus. काही लोक, काही शिष्य जे येशू बरोबर चालत होते ते येशू पासून निघून गेले. When Jesus was on this earth, जसे येशू पृथ्वीवर those होता, mighty miracles were happening. महान चमत्कार होत होते. He did a miracle of 5 breads and 2 fishes, 5 भाकरी feeding 5,000 and more than 15,000 people. त्यांनी 5 भाकरी 2 माशांचा चमत्कार केला. 5,000 पेक्षा अधिक लोकांना त्यांनी जेवण भरवलं. And then he was talking in the John chapter 6. योहान 6 मध्ये तो बोलत Then he होता. started speaking with them. तो त्यांच्याशी बोलू लागला. Understand, these are all Jews. बघा, समजून घ्या, सर्व यहुदी आहेत. And Jesus is saying, आणि येशू म्हणतो, listen, Moses has not given you the manna that is supposed to come from heaven. ऐका, मोशेने तुम्हाला तो स्वर्गातून उतरलेला मान्ना नाही दिला. He said, I am the real manna that has come from God. तो म्हणाला की देवापासून येणारा खरा मान्ना मी आहे. So, in their mind, okay, this man is saying something, okay, that's fine. मग त्यांच्या मनामध्ये काय होतं की हा व्यक्ती काहीतरी बोलतोय, ठीक आहे. And then he said, मग तो म्हणाला, you have to eat my flesh. तुम्हाला माझा देह खायचा And आहे, you have to drink my blood. तुम्हाला माझं रक्त प्यायचं आहे. And when they heard that, आणि जेव्हा त्यांनी ते ऐकलं, the mindset of Jews, आणि यहुदी लोकांची मानसिकता, it was very difficult for them. त्यांच्यासाठी हे खूप अवघड होतं. Because कारण there's a life in the blood. रक्तामध्ये जीवन आहे. And God says you should never drink the blood. आणि देव म्हणाला की तुम्ही रक्त कधी खायचं नाही, कधी प्यायचं नाही. That's the command of God. ही देवाची आज्ञा आहे. There's a life in the blood. ते रक्तामध्ये जीवन आहे. Don't eat the blood. की तुम्ही ते रक्त कधी खाऊ So नका. this man he's saying something against the law of God. आणि हा व्यक्ती देवाच्या नियमाच्या विरुद्ध काहीतरी बोलतोय. When this thing happened, जस्ट ह्या गोष्टी झाल्या, so what happened? It hinders their life. त्यांच्या जीवनात ते अडखळण झालं. So there are some people, they don't understand the scriptures, काही लोक आहेत त्यांना ते वचन समजत the नाही, teachings of the Lord Jesus त्यांना Christ. येशू ख्रिस्ताची शिकवण समजत And नाही. Bible says they went back. वचन सांगतं की ते मागं निघून John गेले. 6 verse 60 says, योहान 6:60 सांगतं, many disciples turn away. अनेक शिष्य मागं फिरले. Many of his disciples, when they heard this, said, this is a hard saying, who can understand it? त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? Who can understand हे it? कोणाला समजेल? My brother, my माझ्या sister, भावनो बहिणींनो, Jesus was not saying that they have to eat the physical body येशू हे सांगत होता की त्यांनी हे शारीरिक and the शरीर blood खायचंय of Jesus. आणि येशूचं रक्त त्यांनी प्यायचंय. If even they cut and take the flesh and the blood, जरी त्यांनी ते मांस कापून ते काढलं आणि रक्त काढलं, I don't think so. Even Israel would have eaten that whole thing of Jesus' body. आणि पूर्ण इस्रायलला पण ते पुरलं नसतं येशूचं शरीर. He was not saying that. येशू ते म्हणत नाही. He wanted to explain them the communion part of it. येशूला त्याच्यामधल्या प्रभू भोजनाचा भाग समजवायचा होता. He wanted to let them know the Lamb of God, which was, slain for the sins of the world, was Jesus Christ. आणि येशू ते त्यांना समजवायचं होतं की देवाचा कोकरा जो जगाच्या पापाच्या क्षमेसाठी वधला गेला तो येशू आहे. The Jesus is the Passover lamb. की येशू हा वलंडनाचा कोकरा आहे. And you have to eat that Passover feast. आणि ते वलंडनाचा मेजवानी तुम्ही करायची आहे. They didn't understand that. त्यांना ते समजलं नाही. In verse 66 and 69, वचन 66 आणि वचन it says, from 69, that time many of disciples went back and walked with him no more.
यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधीच त्याच्याबरोबर चालले नाहीत. And that he asked these 12 people, आणि मग या 12 लोकांना पण त्याने the 12 विचारलं, disciples, 12 शिष्यांना विचारलं, and he said, do you also want to go away? तुम्हाला पण जायचंय का? What, if, this is the biggest, what a pastoring is this? आणि कसं आहे पाळकपण आहे. You want to go. तुम्हाला जायचंय जा. Oh my God. अरे बापरे. I have seen pastors compromising for the people. मी पाहतो की पाळक लोकांसाठी तडजोड करतात. But Jesus would never compromise his teaching. पण तो येशू शिकवणी बरोबर तडजोड केली नाही. He never, because that time the Spirit of God was not present for the people. कारण का त्या समयी लोकांसाठी देवाचा आत्मा उपलब्ध The नव्हता. Holy Spirit was only on Jesus Christ. पवित्र आत्मा फक्त येशू ख्रिस्तावर होता. They were not born again. त्यांचा नव्याने जन्म They झाला were not नव्हता. able to understand the scripture. त्यांना ते शास्त्र समजणं नव्हतं. There was a veil on their face, त्यांच्या चेहऱ्यावर एक आच्छादन होतं and they could not understand the words of Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताचे शब्द त्यांना समजत नव्हते. Today also, my brother, my sister, आज पण माझ्या भावना the बहिणींनो, Jews cannot understand. They read the Bible, यहुदी लोकांना समजत नाही. ते वचन वाचतात Old Testament, जुना करार, but they cannot understand. परंतु त्यांना समजत But the नाही. moment they come to Jesus Christ, परंतु ज्या क्षणी ते येशूकडे येतात their eyes are open. त्यांचे डोळे They उघडतात. start seeing the ते spirituality. आत्मिकता पाहू लागतात. Even Muslims cannot understand the Bible scriptures. मुस्लिमांना पण वचन पवित्र They शास्त्र have समजत नाही. doubts about Jesus Christ. येशू ख्रिस्ताविषयी संशय But आहे. if they accept Jesus as the personal Savior and the Lord, परंतु जर का येशू त्यांनी वैयक्तिक तारणाने प्रभू म्हणून स्वीकार केलं, their spiritual eyes are open. त्यांचे आत्मिक नेत्र उघडतात. And आणि Lord said to them, प्रभू त्यांना म्हणाला, but Simon Peter answered to him, शिमोन पेत्र त्याला उत्तर दिले, Lord, to whom shall we go? You have the words of eternal life. Also we have come to believe and know that you are the Christ, the Son of the living God. शिमोन पेत्रने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात. My brother, my sister, माझ्या भावनो this बहिणींनो, is what we see. हे आम्ही पाहतो. If a person does not understand the teaching of the Lord, एका व्यक्ती जगाचं देवाचं शिक्षण समजत नाही, after accepting Jesus Christ, येशूचा स्वीकार केल्यानंतर they just try to understand God's word by their own understanding. त्यांच्या स्वतःच्या समजूत बुद्धीने ते देवाचं वचन समजण्याचा प्रयत्न There's a करतात. possibility they can, go away from the Lord. मग शक्यता आहे की ते प्रभूपासून मागे जाऊ A शकतात backsliding can happen. किंवा आत्मिक पतन येऊ शकतं. There are other things also in the आणखी पण- Bible. पवित्र शास्त्रामध्ये आणखी पण गोष्टी आहेत, When there's a false doctrines, चुकीचे सिद्धांत, which I have already explained in the book of Galatians when Paul is writing to them. आणि जे गलतीकराच्या पुस्तकामधून मी सांगितलंय, पौल त्यांना लिहितो. Paul writes to verse 6 of the first chapter of the Galatians. गलतीकराचं पत्र पहिला अध्याय 6 And he मध्ये, says, I marvel that you are turning away so soon from him who called you in the grace of Christ. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्थेकडे वळत आहात. And Paul is saying you are shifting to the different gospel, पौल म्हणतो की तुम्ही अन्य सुवार्थेकडे वळत आहात. which is not another. ते But अन- there are some who trouble you and want to pervert the gospel of Christ. ती दुसरी नाही, पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्थ विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. There is a different gospel. वेगळी सुवार्थ आहे. And so many people get into that. But even if we or an angel from heaven preach any other gospel to you than what we have preached to you, let him be accursed. परंतु जी सुवार्थ आम्ही तुम्हाला सांगितली तिच्यावर निराळी सुवार्थ आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शाप भ्रष्ट असो. Paul is making this statement twice. If you read in the next verse, he says, as we have said before, so now I say again, if anyone preaches any other gospel to you than what you have received, let him be accursed. बघा, हे वक्तव्य पौल दोनदा करत आहे. पुढचं वचन, आम्ही अगोदर सांगितलेले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्थ कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शाप भ्रष्ट असो. My brother, my sister, माझ्या भावनो बहिणीनो, this is a very strong statement of Paul. पौलाचे हे कठोर विधान आहेत. These are false doctrines is there. चुकीचे सिद्धांत आहेत. See, Paul, when he's writing to Corinthians, पौल जो करंथीच्या लोकांना लिहितो, 2 Corinthians chapter 11, दुसरे करंथीकास पत्र 11 and he says, see, listen, I have engaged you with
a bridegroom. तो म्हणतो की मी एका वराशी तुमचा वाग्दान केला आहे. And he said, I fear, तो म्हणतो की मला भीती वाटते as Satan has deceived Eve, की सैतानाने हवेला भुरळ पाडली so he might also deceive your mind. की त्या रीती तुमच्या मनाला पण तो भुरळ पाडू And शकतो. that you may follow, he says, verse 4, वचन 4 well, in verse 3 he says, but I fear lest by any means, as the serpent beguiled Eve through his subtlety, so your mind should be corrupted and from simplicity that is in Christ. वचन 3 तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकवले तशी तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. Verse 4, for if he that cometh preacheth another Jesus, वचन 4 कारण जर कोणी येऊन दुसऱ्या येशू बद्दल सांगतो another Jesus, अन्य येशू, my God, अरे बापरे, there's another Jesus. अन्य येशू पण आहे. And we know right now the Jerusalem Mata people, आता आपल्याला ठाऊक आहे की येरुशलेम माताचे लोक they preachers of another Jesus. ते अन्य येशू बद्दल शिकवतात. And they also believe, so many people believe that. अनेक लोक त्याच्यावर विश्वासही ठेवतात. They said there's a guy called Hang Song somebody. त्यांचं म्हणणं आहे की हंगसंग नावाचा एक व्यक्ती He has already came. तो अगोदर झालेला आहे. He's the manifestation of Jesus Christ in the flesh. तो देह स्वरूपामध्ये येशूचा अवतार आहे And they believe that. आणि त्याच्यावर ते विश्वास ठेवतात And they preach that Jesus. आणि ते येशूची ती घोषणा करतात. Maybe there are other doctrines in this, false doctrines, and so many people, few years ago. Now it's almost, I don't remember how many years ago. अशा अनेक खोटे सिद्धांत आहेत लोकांच्यावर विश्वास I ठेवतात. काही have वर्षापूर्वी seen one family joining this group. एका कुटुंबाला मी पाहिलं की ते या गटाला जुडले. And guys, when they were in our church, आणि मित्रांनो जेव्हा ते आमच्या मंडळीत they were होते not committed reading the word. ते वचन वाचण्यामध्ये समर्पित नव्हते. But when they joined this group, परंतु जस्ट या गटाला ते they जुडले, started reading the word. ते वचन वाचू लागले. But they started reading on a different mindset. परंतु एका वेगळ्या विचारसरणीने They ते वचन वाचू लागले. accepted the another Jesus Christ. त्यांनी अन्य येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. Backsliding. मागं पडले. Not only that, we have not preached, and if you receive another spirit, oh my God, which दूसरा you have आत्मा- not received, दुसरा आत्मा जर का तुम्ही स्वीकारला जो तुम्हाला प्राप्त नाही केलाय there's another Holy Spirit. तर एक वेगळा पवित्र आत्मा आहे. Now, in the same Jerusalem Mata teachings, त्याच येरुशलेम मातेच्या शिकवणीमध्ये they say ते म्हणतात there's a spirit which is the Hong Song's wife, which is in Korea. She is the Holy Spirit. आणि एक आत्मा आहे त्या हॉंगसॉंगची पत्नी जी कोरियामध्ये आहे तिचा आत्मा. Another spirit. अन्य आत्मा. This is just physical example. But maybe at the time of Paul, while he's writing to the Corinthians, एक शारीरिक उदाहरण आहे परंतु पौल जो करंथच्या लोकांना लिहितो this may be the situation there. ही त्या ठिकाणची परिस्थिती असेल. Because the enemy tries his best way to disturb the gospel of Christ. कारण शत्रू परिपूर्ण प्रयत्न करतो ख्रिस्ताच्या सुवार्तेला धक्का देण्याचा. Then there is also, he says, or another gospel. आणखी पण लिहिलं आहे की वेगळी सुवार्ता. Hey, my brother, my sister. माझ्या भावना There are बहिणींनो, people who are preaching another Christ, another spirit, and another gospel. असे लोक आहेत जे अन्य येशूची, अन्य आत्म्याची, अन्य सुवार्तेची These घोषणा are करतात. false doctrines. हे खोटे चुकीचे सिद्धांत When आहेत. Paul is writing to Timothy, जस पौल तिमोथेस लिहितो 1 Timothy chapter 4, पहिले तिमोथी 4 अध्याय verses 1 onward, वचन 1 पासून for the Spirit expressly says that in the latter times some will depart from the faith, आत्मा स्पष्टपणे म्हणतो की पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील, giving heed to the deceiving spirits and doctrines of demons, speaking lies in hypocrisy, having their own conscience seared with a hot iron, forbidding to marry, commanding to abstain from food which God created to be received with thanksgiving by those who believe and know the truth. ज्या माणसांची सत्सत्विक बुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे असे खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फुसवणाऱ्या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाची नादी लागतील, लग्न करण्यास ते मना करतील आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी उपकारस्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यायचा अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्ये वर्ज्य करावीत असे सांगतील. My brother, my sister, माझे भावना in the बहिणींनो, last days, शेवटच्या this काळात is already happening. हे होत आहे. We know there are churches, those who
the pastors don't get married. आपल्याला माहिती आहे की अशा मंडळ आहेत की त्यांचे पालक लग्न करत नाही. Fathers and nuns do not get married. ते फादर आणि नन लग्न करत नाही. They said, if you want to serve the Lord, you should not get married. त्यांचं म्हणणं की प्रभूची सेवा करायची तर विवाह करू नका. That is not doctrine from God. हे देवाचा सिद्धांत नाहीये. Bible says the doctrine of devil. आणि वचन सांगतं की हे भूतांचे शिक्षण आहे. They will keep you abstain from a food. ते तुम्हाला अन्नापासून वर्ज करतील. So I know some things that they say, no, you should not eat meat. ते म्हणतात की नाही तुम्ही मांस खायचं नाही. Be vegetarian. तुम्ही शाकाहारीच You बनायचं. should not drink tea. तुम्ही चहा नाही प्यायचा. That's what they are teaching. असं ते शिकवून देत In आहेत. Adventist, you should learn that. In Catholicism, we know that. आणि ॲडव्हेंटिस्ट मध्ये कॅथलिक मध्ये असं शिकवतात. The Catholicism, they abstain people to, the people, those who are ministers, to get married. आणि जे कॅथलिक पंथामध्ये जे सेवक आहेत त्यांना ते लग्नापासून लांब ठेवतात. In Adventist, they don't allow you to eat meat. आणि ॲडव्हेंटिस्ट मध्ये तुम्हाला ते मांस खाऊ देत नाही. Even drinking tea is a sin. आणि चहा पिणं ही पाप आहे. My brother, my sister. माझ्या भावना बहिणींनो, There are some doctrines that has coming into the churches. काही सिद्धांत आहेत जे मंडळीमध्ये शिरकाव We करतात. have to be very careful. आपण सांभाळलं पाहिजे. My brother, my sister. माझ्या भावना बहिणींनो, This is one of the reason why people fall. हे कारण आहे ज्याच्यामुळे लोक पडतात. Failure to exercise and maintain good conscience. आणि एक चांगलं सत्सद विवेक बुद्धी पाळण्यामध्ये व लागू करण्यामध्ये ते अपयशी होतात. And that's very essential. हे खूप गरजेचं Your आहे. conscience is very important. तुमची सत्सद विवेक बुद्धी 1 Timothy 1:19. 1 तिमोथी 1:19 Having faith and good conscience, which some having rejected concerning the faith have suffered shipwreck. विश्वास व चांगला विवेक भाव धर कित्येकांनी हा जुगारून दिल्यामुळे त्यांची विश्वासरूपी तारू फुटले. The conscience विवेक भाव speaks to us of good and bad things. विवेक भाव आपल्या चांगल्या व वाईट गोष्टींविषयी When बोलतो. God created Adam, जस परमेश्वराने आदमाला निर्माण केले, Adam never had a conscience. आदमाकडे कधी विवेक भाव नव्हता. He never had a conscience. त्याच्याकडे विवेक भाव नव्हता. There was a tree in the garden. त्या बागेत एक वृक्ष होतं. That tree was a knowledge of good and bad. आणि बरे व वाईटाच्या ज्ञानाचं ते झाड होतं. God never wanted Adam and Eve to eat that fruit. देवाची कधी इच्छा नव्हती की आदम आणि हवेने ते फळ खावे. When they ate that food, ज्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्ले, their conscience was त्यांचा विवेक became भाव alive. विवेक भाव जिवंत झाला. And आणि from that day, त्या they दिवसापासून lost faith. त्यांनी विश्वास गमावला. But now, परंतु आता as you walk in faith, जसं तुम्ही विश्वासामध्ये चालत आहात, your conscience is very essential. तुमचा विवेक भाव खूप गरजेचा आहे. Your conscience need to be cleansed. तुमचा विवेक भाव शुद्ध झाला You पाहिजे. should have a clean conscience in your heart. तुमचा विवेक भाव हृदयामध्ये शुद्ध असला पाहिजे. Bad conscience will lead you into the bad things in your life. आज रागवलेला विवेक भाव तुम्हाला जीवनामध्ये वाईट गोष्टींकडे घेऊन जाईल. Bible says in Hebrews, पवित्रशास्त्र इब्री मध्ये I think सांगतं, it's 9:14, वाटतं की 9:14 that the blood of Jesus cleanseth your conscience from all unrighteousness, that you may be able to serve the Father. येशू ख्रिस्ताचं रक्त सर्व अनितीपासून तुमचा विवेक भाव शुद्ध करतं, जेणेकरून तुम्ही पित्याची सेवा करू शकता. If you do not come in the presence of God जर का तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येत every नाही day तर रोज and allow your conscience, आणि तुमच्या विवेक भावाला get तुम्ही परवानगी देतात cleansed. स्वच्छ होण्यासाठी. because as you walk in the world, कारण का जसं तुम्ही जगामध्ये चालता there are so many things that comes to you face every day, आणि दररोज तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना तोंड देतात. and your heart or your mind feel, okay, I can do that, and by that all your conscience get defiled, आणि तुमच्या मनाला बुद्धीला वाटतं की मी हे करू शकतो ते करू शकतो, परंतु ह्याने तुमचा विवेक भाव डागाळला जातो. and that conscience आणि मग तो विवेक need to भाव be cleansed. तो शुद्ध व्हायचा आहे. That's very essential, friend. हे अगदी गरजेचं आहे If मित्रांनो. you don't take care of your conscience, जर का तुमच्या विवेकाची तुम्ही काळजी घेत it नाही, can lead you to the backsliding. व तुमचा पतन होऊ शकतं. You can miss relationship with God. देवाबरोबरचं नातं तुम्ही गमावू शकता. 1 Timothy chapter 1 verse 5 says, पहिले तिमोथी 1:5 सांगतं, now the purpose of commandment is love from a pure heart, from a good conscience, and from sincere faith. ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतःकरणात चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. In Marathi it's a takid, but it's what is in English is a commandment. इथं ताकीद दिलंय, परंतु मूळ इंग्लिशीमध्ये शब्द येतो तो म्हणजे आज्ञेचा उद्देश.
What is आज्ञा. the purpose of commandment? आज्ञेचा उद्देश काय आहे? It says it's a love from a pure heart. शुद्ध अंतकरणामधून प्रीती. Pure heart can be only by faith. शुद्ध अंतकरण हे फक्त विश्वासानेच होऊ शकतं. And आणि from a good conscience. एक चांगले विवेक भावातून And व from a sincere faith. निष्कपट विश्वासातून You can obey the Lord. तुम्ही प्रभूचं आज्ञापालन करू शकता. My brother, my sister. माझ्या भावना बहिणींनो, Paul says in Acts chapter 26. पौल म्हणतो प्रेषित 24 This मध्ये, one thing I did in my life. ही एक गोष्ट माझ्या जीवनात मी केली. So he says, तो म्हणतो, Acts chapter 24 verse 16. प्रेषित 24:16, This being so, I myself always try to have conscience without offense towards God and men. यामुळे देव संबंधाने व माणसा संबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो. I try my best to keep my conscience clean before God and before man. यामुळे देवा संबंधाने व माणसा संबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो. It's possible your conscience towards man can get defiled. शक्यता आहे की माणसाच्या प्रती तुमचे विवेक And भाव you keep दूषित होऊ on शकतो. going your life. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जगत राहता. You are in unforgiving heart. अक्षमित हृदय असतं, You are, bitter in your heart. हृदयामध्ये कडूपण असतं, And then you try to have faith and operate in faith. आणि मग तुम्ही विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करता, विश्वासमध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करता. But Paul says, परंतु पौल म्हणतो, there are few people who they have broken their ship of faith is broken. परंतु पौल म्हणतो काही लोकांचे विश्वासाचे तारू फुटलेत, Or there is a sin in your की life तुमच्या जीवनामध्ये एक पाप आहे and you are walking with God. आणि तुम्ही देवाबरोबर चालत आहात. It's okay. God, has given me grace, ठीक आहे, देवाने मला कृपा दिली आहे so I can walk in sin. आणि मग मी पापात चालू शकतो. God does not look at my sin. देव माझ्या पापाकडे पाहत नाही. You are deceiving yourself. तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. Your conscience is seared. तुमचा विवेक भाव हा भोसकलेला आहे. You cannot do that. तुम्ही ते करू शकत नाही. You cannot walk in faith. तुम्ही विश्वासात चालू शकत नाही. Listen, friend. ऐका, God is light. देव प्रकाश आहे. And when you look to the light, आणि जसे तुम्ही प्रकाशाकडे पाहता, the darkness will be revealed. अंधकार प्रकट होईल. In the Lord, प्रभूमध्ये there is no single sin. काहीच पाप नाहीये. And you have to know that. हे तुम्ही समजलं पाहिजे. And the blood of Jesus cleanseth you in the light. आणि प्रभू येशूचं रक्त तुम्हाला त्या प्रकाशामध्ये शुद्ध करतं. So if you think, okay, I can sin and still I can walk in the love of God, आणि मग तुम्हाला वाटतं की ठीक आहे, मी पाप करून पण देवाच्या प्रीतीमध्ये चालू शकतो, your conscience is been defiled. मग तुमचा विवेक भाव हा दूषित झाला आहे. No way you can do that. कधी तुम्ही करू शकत नाही. Some are misled. काही लोकांची दिशाभूल झाली आहे. Some people thinks, okay, it's okay. No. काही लोकांना वाटतं ठीक आहे, बरं आहे, For some time I can do some sin and I can live in sin काही वेळा करता मी काय पाप करू शकतो, त्या पापात जगू शकतो, and still God is happy with me. आणि No. तरी पण देव माझ्याबरोबर संतुष्ट आहे. Listen, God loves you. बघा, देव तुमच्यावर प्रीती God करतो. doesn't want you to walk in that. देवाची इच्छा नाही की तुम्ही त्यात But चालावं. that sin will bring lot of trouble in your life. त्या पापाने तुमच्या जीवनात अनेक समस्या येईल. Jesus, when he did not condemn that adulterous women, येशू त्या व्यभिचारी स्त्रीला दोष नाही दिला. he said, I don't condemn you. तो म्हणाला की मी तुला दोष देत नाही, Go, जा, but sin no more. परंतु पुन्हा पाप करू नकोस. So there are people, they said, hey, Jesus did not condemn me, परंतु लोक म्हणतात, बघा, येशूने मला दोष नाही दिला, but my leader is condemning. माझा पुढारी मला My दोष देतो, pastor is condemning. माझा पाळक मला दोष देतो. Hey, we don't want to condemn anybody. बघा, आम्हाला कोणा दोष द्यायचा But we नाहीये, want you to have a good life in your life. परंतु आमची इच्छा की तुम्ही एक चांगलं जीवन जगावं. That can, if your conscience is not clean, one day you can be backslidden. जर का तुमचा विवेक भाव शुद्ध नसेल तर एक दिवशी तुमचे आत्मिक पतन होईल. And that is for sure. हे निश्चित आहे. Next point, पुढचा मुद्दा, if you are busy in religious activities जर का धार्मिक कार्यामुळे तुम्ही व्यस्त असाल, without heart devotion, परंतु हृदय हे भक्तीने भरलेलं नसेल, then मग you can be led away from the Lord. मग तुम्ही प्रभूपासून दूर जाऊ शकतात. This was a condition of church in Ephesians. इफिसियोच्या मंडळीतली ही अवस्था होती. If you read in Revelation chapter 2, प्रकटीकरणाचा का दुसरा अध्याय तुम्ही वाचता, verses 1 to 4, वचन 1 ते 4, though Jesus is writing a letter to
Ephesians. आणि इफिसीतल्या मंडळीला प्रभू येशू पत्र लिहित आहे And he says, hey, listen. आणि तो म्हणतो की ऐका. He gives his own introduction in first verse. पहिल्या वर्षामध्ये तो स्वतःची ओळख देतो. He says that I am walking in the 7 golden stands. तो म्हणतो की त्या 7 समयांमध्ये मी चालतो. And he says, I know your works. तो म्हणतो की मला तुमचे काम He माहिती says, आहे. I know your labor. तो म्हणतो की तुझे श्रम मला माहिती आहे. My God. अरे They बापरे. were laboring. ते श्रम करणारे होते. I know your patience. तुझं धीर मला ठाऊक आहे. And that you cannot bear those who are evil. तुला दुर्जन सहन होत नाहीत. Bapre, they were evil. They were evil and they don't, and you have tested those who say they are apostles and not. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची तू परीक्षा केलीस. There are a lot of apostles right now in the world. आज जगामध्ये भरपूर प्रेषित आहेत And I have found them liars. आणि तू त्यांना लबाड असं So पाहिलं I आहेस. was thinking about this church of Ephesians. त्या इफिसीतल्या मंडळीचा मी विचार करत होतो And he says, आणि तो म्हणतो and you have preserved and have patience. And you have labored for my name's sakes and have not become weary. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस. But he says, आणि परंतु तो म्हणतो one thing is against you. एक गोष्ट तुझ्या विरुद्ध And आहे. that is, you have left first love. तू आपली पहिली प्रीती सोडली. So they were doing so many works. त्यांनी इतके काम ते करत होते But there was no love between God the Father and them. परंतु देव पित्यामध्ये त्यांच्यामध्ये ती प्रीती नव्हती. This is what happened in the story of that prodigal son. हेच झालं त्या उधळ्या पुत्राच्या The गोष्टीमध्ये. elder son was working for father. थोरला मुलगा त्यासाठी काम He करत was होता. working in his field. त्याच्या शेतात तो काम करत He होता. was faithful in everything. प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वासू But he होता. never had the relationship with the father. परंतु पित्याबरोबर ते नातं नव्हतं. My brother, my sister. माझ्या भावनं This is बहिणीनं one thing that can happen in our life. ही एक गोष्ट जी आमच्या जीवनामध्ये होऊ शकते. Activity first and then, you try to keep yourself, hey, I'm happy, chalo, I'm doing this. पहिला आपण भरपूर धार्मिक कार्य करतो आणि आपण खुश राहतो. बघा मी इतकं करतो. My brother, my sister. माझ्या भावनं I've बहिणीनं learned in my life. माझ्या जीवनामध्ये मी शिकलोय. Before activity, I need intimacy. कार्य करण्याच्या अगोदर मला जवळीकता पाहिजे. This is what God expects. हे देवाची अपेक्षा आहे. When I have intimacy with God the Father. जस्ट देव पित्याबरोबर माझी जवळीकता असते. And out of that intimacy, if I start working, आणि त्या जवळीकतेच्या मुळे जेव्हा मी काम करू लागतो. It's intimacy is not just javalikta, it's something relational, okay? It's a more close fellowship आणि मग ती जी जवळची सहभागिता असते where I'm related, I'm in the presence of God. आणि जस्ट मी देवाच्या उपस्थितीमध्ये असतो. That's what the Lord says. ही प्रभूची अपेक्षा You आहे have lost the first love. की ती पहिली प्रीती तू गमावली आहेस. You are not loving me. तू माझ्यावर प्रेम करत And नाही you are doing lot of works. आणि तू पुष्कळ गोष्टी करतो. And this happens, friend. आणि हे होतं मित्रांनो. I have seen this happening. Hey, they work. I'm working for the Lord. I'm working for the Lord. मी पाहिलं की लोक म्हणतात मी काम करतो, मी देवासाठी करतो, देवाचं काम करतो. But God is waiting for their friendship, परंतु देव त्यांच्या मैत्रीसाठी वाट पाहत आहे. fellowship. सहभागितेसाठी They वाट don't पाहत have आहे. time to spend time and just sit in the presence of God. त्यांच्याकडे वेळ नाही की देवाबरोबर बसून वेळ घालवण्यासाठी. They God wanted to, have a wonderful dialogue with them. देवाला त्यांच्या बरोबर एक चांगला संवाद साधायचा आहे. My brother, my sister. माझ्या भावनं बहिणींनो, One more thing that a person can be backslidden. आणखी एक गोष्ट ज्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं पतन होतं. When a person start thinking much more about evil things. ज्यास व्यक्ती जास्तीत जास्त वाईट गोष्टींचा विचार करू लागतो. Some people continuously thinking about evil things. काही लोक सतत वाईट गोष्टींचा विचार करतात. Because they live in this world, कारण का या जगामध्ये ते जगतात and lots of movies and lots of activities of this world attacks their mind. आणि मग जगाचे सिनेमा आणि पुष्कळ काही गोष्टी त्यांच्या मनावर हल्ला करतात. And there is evil that has been already there. आणि अगोदरच वाईटपणा आहे. And that thoughts are coming in their mind. ते विचार त्यांच्या मनामध्ये येतात. Bible says, पवित्र शास्त्र सांगतं as a man thinks, so is he. तसा एक मनुष्य मनामध्ये विचार करतो तो तसाच असतो. So, they get away astray from the Lord. म्हणून ते प्रभूपासून भरकटले जातात. They get astray from the Lord. ते प्रभूपासून दूर होऊन जातात. Or otherwise, there is also one more thing. किंवा मग आणखी गोष्ट पण आहे. I have seen people, मी लोकांना I पाहिलं have आहे, seen pastor, पालकांना पाहिलं आहे. for everything they will see evil. प्रत्येक गोष्टीमध्ये ते वाईटच पाहणार. Evil, enemy.
ते शत्रू Satan. ते शत्रू शैतानालाच माना. Everything Satan. प्रत्येक गोष्ट शत्रू शैतानच आहे. Everything Satan. प्रत्येक गोष्ट सैतानच आहे. If you concentrate more on him, जर का त्याच्यावर तुम्ही जास्ती लक्ष दिलं, so you will be, drifted away. मग तुम्ही भरकटले जाल. I know one of the auntie, एक आंटी मला माहिती आहे, hey, Sudhir, when I was in that market, that evil people were following me. सुधीर जेव्हा मी त्या बाजारामध्ये होते ते सैतानाचे लोक माझ्या मागे येत होते. Even that bird came and I know that was evil. ते पक्षी आलं आणि ते पण मला माहिती सैतानाकडून होतं. And I was saying, hey, my auntie, I know one thing. मी म्हणालो की आंटी मला एक गोष्ट The माहिती आहे, Spirit of God is in you. देवाचा आत्मा तुमच्या आतमध्ये आहे. And greater is He that is in you. आणि तुमच्यामध्ये जो आहे तो महान आहे. You concentrate on who is in you than what is around you. तुमच्या आतमध्ये जो आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. Yes, अवतीभोवती त्याच्यापेक्षा God has जास्ती. given power to resist that. हो, प्रभूने सामर्थ्य दिले त्याला विरोध The करण्यासाठी. world is full of evil, जग पूर्ण दुष्टाने भरलं आहे, but परंतु you have authority over that evil. त्या दुष्टावर तुमच्याकडे अधिकार आहे. Bible says प्रभूचं वचन सांगतं, the enemy comes as a flood, पवित्र शास्त्र सांगतं की शत्रू एका पाण्याच्या but लोंढ्याप्रमाणे the येईल, Spirit of the Lord will raise standard against him. परंतु देवाचा आत्मा त्याच्या विरुद्ध एक ध्वज उभा करेल. That's what the word of God हे says. देवाचं वचन सांगतं. The Spirit of God is in you. देवाचा आत्मा तुमच्या आत आहे. Concentrate on the Spirit of त्या God. देवाच्या आत्म्यावर लक्ष द्या. But some people are concentrating only on the evil spirits. परंतु काही लोक फक्त त्या दुष्ट आत्म्यांवरच लक्ष देतात. Hey, I'm talking so much things to you now. पुष्कळ गोष्टी तुमच्याशी मी आता बोलत आहे. My brother, my माझ्या sister, भावना बहिणींनो, this is what happens हे असंच होतं. when people start looking for the problem rather than to the Lord. जस्ट लोक प्रभूकडे बघण्याच्या ऐवजी समस्येकडे पाहू लागतात. And I will continue this backsliding in the next session and we'll finish that. पुढच्या सत्रामध्ये पण हा विषय चालू ठेवणार आहोत. मागं पडण्याचा नाही तो पूर्ण करूया. We'll finish next session about the backsliding. पुढच्या सत्रामध्ये आपण आत्मिक पतनाबद्दल आपण But पूर्ण one करणार thing, आहोत. परंतु एक गोष्ट आहे, if you are in this situation, जर का तुम्ही या परिस्थितीमध्ये आहात, this is a Lord. This is a Lord एक प्रभू आहे who really wants you to come back. ज्याची इच्छा आहे की तुम्ही पुन्हा यावं. When Jesus was on this earth, जसे येशू या पृथ्वीवर होता, the day he was resurrected, ज्यावेळेस त्याचं पुनरुत्थान there झालं, are two disciples. दोन शिष्य होते. They left Jerusalem त्यांनी यरूशलेम सोडलं and they were walking towards Emmaus. आणि ते अमाऊसच्या रस्त्यावर चालले होते. Jesus येशू was after them. त्यांच्या मागं तो होता. He started walking with them. त्यांच्या बरोबर तो चालू लागला. He didn't wanted them that they should leave Jerusalem. त्याची इच्छा होती की त्यांनी अमाऊस सोडावं. He had already told them, wait in Jerusalem. येशू त्यांना अगोदरच बोललो होतं की यरूशलेम मध्ये But थांबा. they were tired. परंतु ते थकून गेले They were होते. confused. ते गोंधळात होते. There was a fear. एक भय होतं. And they wanted to run away from Jerusalem आता यरूशलेममधून त्यांना पळून जायचं होतं towards Emmaus. अमाऊसच्या दिशेने. Emmaus was where there is a hot springs were there. आणि अमाऊस असं ठिकाण होतं ज्या ठिकाणी ते उष्ण झरे होते. And they can relax there. आणि त्या ठिकाणी ते आराम करू शकत Some होते. people try to get relaxation in this way. काही लोकांना अशा रीतीने विश्राम पाहिजे असतो. When there is a challenges and struggle in your life, ज्या जीवनामध्ये संकट आणि आव्हानं असतात, stay where Jesus has asked you to stay. जिथे येशू तुम्हाला थांबायला सांगितलंय तिथंच थांबा. Don't go. जाऊ नका. If you have gone in any way of these things, जर का या कुठल्याही गोष्टींच्या मार्गाने तुम्ही गेले असाल, Lord is after you. प्रभू तुमच्या मागे He आहे. wants you to bring back. त्याला तुम्हाला पुन्हा मागा My नाही. brother, my माझ्या sister, भाऊनं बहिणीनं, come back. मागे या, Come to me. माझ्याकडे या. He said, repent. तो म्हणतो पश्चाताप करा. Come to that first त्या love. पहिल्या प्रीतीकडे पुन्हा या. This is what the Lord desires. हे प्रभूची इच्छा आहे That you come to the first love. की तुम्ही त्या पहिल्या प्रीतीकडे यावं. For a moment, let's close our eyes. एका क्षणाकरता आपले डोळे बंद करूया. Holy Spirit, पवित्र आत्मे, I pray for every brother and मी sister. प्रत्येक भाऊ बहिणीसाठी प्रार्थना करतो. Lord, प्रभू, by any way, कुठल्याही मार्गाने if we have backslidden, जर का आमचं आत्मिक पतन झालं असेल, Lord, प्रभू today, आज help us that we may come back to you. आम्हाला सहाय्य कर की आम्ही तुझ्याकडे यावं. We know you are waiting. आम्हाला माहिती की तू थांबला आहेस. As that of you were waiting for that prodigal son. जसं of त्या God. उधळ पुत्रासाठी प्रभू तू थांबला And होतास. you embrace him. त्याला तू मिठी मारलीस. My brother, my sister, माझ्या भावना बहिणी, Jesus is waiting for you. येशू तुमच्यासाठी He थांबला wants to आहे. embrace you. त्याला तुम्हाला मिठी मारायची If आहे. you have lost the righteousness of God, जर का देवाचं नीतिमत्व तुम्ही गमावला He will असेल, restore it again by faith in your heart. तुमच्या हृदयामधल्या विश्वासामुळे तो पुन्हा त्याला He पुनर्स्थापित loves करेल. you. तुमच्यावर तो प्रीती करतो. He wants to take care. He wants to give again that authority. त्याला पुन्हा तो अधिकार तुम्हाला द्यायचा He आहे. wants to give that ability to walk in
the love and faith. त्याला तुम्हाला ती क्षमता द्यायची की पुन्हा तुम्ही प्रीतीत आणि विश्वासात Come चालावं, back to Him. त्याच्याकडे पुन्हा या. Away from the Father पित्यापासून लांब राहणे is the famine. तो दुष्काळ आहे. You cannot enjoy that. त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकत नाही. Father, I pray in the name of Jesus. पित्या येशूच्या नावामध्ये मी For प्रार्थना every करतो person, oh God, प्रत्येक व्यक्तीसाठी that प्रभू, we may be able to take care of our own life, oh की आमच्या Lord. स्वतःच्या जीवनाची आम्ही काळजी That घेऊ we शकू, may watch and pray, oh की आम्ही God. जागृत राहून That प्रार्थना we करू may शकू, be filled with the Holy की आम्ही Spirit. पवित्र आत्म्याने भरलेलो That असू we शकू, will walk by faith. आम्ही विश्वासाने चालू That शकू, we may take care of, oh Lord, that we may not take any other gospel. की आम्ही काळजी घेऊ की आम्ही इतर सुवार्ता स्वीकारणार नाही. Thank you for speaking to our lives, oh धन्यवाद Father. आमच्या जीवनाशी तू बोललाय We पित्या. bless you, Father. तुला मी धन्यवाद In देतो पित्या. Jesus' name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen and amen. आमेन आणि God आमेन. bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. Thank you. धन्यवाद.